रियल नंबर्स वास्तव संख्या प्रैक्टिस सेट 2.3 क्वेश्चन 6 सिम्प्लिफाय सोपे रूप द्या. एक्झाम्पल फर्स्ट 5 स्क्वेअर रूट ऑफ 3 प्लस 8 स्क्वेअर रूट ऑफ 3 5 वर्गमुळात 3 अधिक 8 वर्गमुळात 3. तर हे दोन्ही सर्ट्स आहेत. तर हे कसे आहेत? सर्ट्स लाईक सर्ट्स आहेत. म्हणजे ह्या दोन्ही करणी, ह्याला काय म्हणतात? करणी. ही एक करणी, ही एक करणी. करणी म्हणजे सर्ट्स. ते दोन्ही करणी कसे आहेत? लाईक आहेत. कारण त्यांचा जो कर्निस्थ संख्या आहे, जी कर्निस्थ संख्या आहे इथे किती आहे? 3. इथं पण 3 ही सारखी आहे, समान आहे, इक्वल आहे. तसंच इथे स्क्वेअर रूट आहे, इथे पण स्क्वेअर रूट आहे. म्हणजे ऑर्डर पण सारखी आहे. म्हणजे करणीची कोटी पण सारखी आणि कर्निस्थ संख्या पण सारखी आहे. म्हणजे रॅडिकन आणि ऑर्डर ऑफ सर्ट्स आर इक्वल and same. Therefore here we add like this 5 plus 8 in bracket and take common root 3. So 13 square root 3 is answer. Now second question. 9 square root of 5 9 and square root of 5 minus 4 square root of 5 plus square root of 125. 9 वर्गमुळात 5 वजा 4 वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 125. तर इथे दोन्हीकडे वर्गमुळात 5 वर्गमुळात 5 आणि इथे किती आहेत? 125. तर हे डिफरंट आहेत. मग आता आपण सेम करण्यासाठी ह्याला आपल्याला सोपं रूप द्यायचंय. तर त्यासाठी आपण काय करणार आहोत? हे संख्या तशाच लिहू आणि इथे फक्त आपल्याला बदल होणार आहे. आता 125 म्हणजे 25 गुणिले 5 आणि 25 कशाचा वर्ग आहे? तर 5 चा. म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 25 इक्वल टू 5. 5 वजा 9 वर्गमुळात 5 वजा 4 वर्गमुळात 5 अधिक, आता हे 25 आपल्याला वर्गमुळाच्या बाहेर घ्यायचे. मग त्याची किंमत किती आहे? 5 आणि वर्गमुळात किती राहिले? मग उरलेले 5. आता इथे कर्निस्थ संख्या ह्या सारख्या झाल्या. रूट स्क्वेअर रूट ऑफ 5 स्क्वेअर रूट ऑफ 5 स्क्वेअर रूट ऑफ 5 वर्गमुळात 5 वर्गमुळात 5 आणि वर्गमुळात 5 ह्या सारख्या झाल्या आणि ह्यांची ऑर्डर म्हणजे कोटी, कर्णींची कोटी पण सारखी झाली. त्यामुळे आपण आता 9 वजा 4 अधिक 5 आणि कंसाच्या बाहेर वर्गमुळात 5 असं लिहू शकतो. माझा 9 वजा 4 म्हणजे 5 आणि 5 अधिक 5 10. 10 वर्गमुळात 5. उत्तर किती आहे मग? 10 वर्गमुळात 5. 10 स्क्वेअर रूट ऑफ 5. तर क्वेश्चन थर्ड 7 square root of 48 minus square root of 27 minus square root of 3. म्हणजे 7 वर्गमुळात 48 वजा वर्गमुळात 27 वजा वर्गमुळात 3. परत इथं कर्निस्थ संख्या ह्या वेगळ्या वेगळ्या आहेत, त्या आपल्याला सारख्या करायच्या. ऑर्डर म्हणजे कोटी ही काय सारखी आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करायचंय की 48 चे हे काढायचे, अवयव पाडायचे. 27 चे पण अवयव. 2 गुणिले 2 दुनी 4 आणि 2 चौक 8. 27 चे अवयव 3 गुणिले 9 आणि ते 3. परत 24 चे अवयव पडतात 12 वजा वर्गमुळात 3 गुणिले 3 गुणिले 3 म्हणजे 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 6 वजा 3 गुणिले 3 गुणिले 3 वजा वर्गमुळात 3 म्हणजे 7 वर्गमुळात 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 बेत्रिक 6 वजा
3 गुणिले 3 गुणिले 3 आणि वजा वर्गमूळ 3. आता वर्गमूळाच्या बाहेर आपण 2 घेऊ आणि हे 2 घेऊ आणि इथे एक 3 बाहेर घेऊ, म्हणजे मग उत्तर काय येणार आहे? वर्गमूळाच्या बाहेर 2 आणि हे 2 गुणिले 2 आणि वर्गमूळात फक्त किती राहणार आहेत? 3 राहणार आहेत. 3 वजा ह्याच्यातून एक 3 बाहेर घ्यायचे, 3 चा वर्ग आणि वर्गमूळात 3 आणि वजा 3. आता तिन्ही संख्यांमध्ये कर्निष्ठ संख्या किती आहे? वर्गमूळात 3, वर्गमूळात 3 आणि वर्गमूळात 3. आता याचा गुणाकार करू. 7 दोन्ही 14, 14 दोन्ही 28. मग कंसामध्ये 28 वजा 3 आणि वजा 1. इथे काही संख्या नाही, याचा अर्थ 1. आणि वर्गमूळाच्या बाहेर, हे कंसाच्या बाहेर वर्गमूळात 3. आता 28 वजा 3 म्हणजे 25 आणि 25 वजा 1 म्हणजे किती? 24. म्हणजे 24 वर्गमूळात 3. मग उत्तर काय आले? 24 वर्गमूळात 3. 24 वर्गमूळात 3 हे उत्तर आले. उत्तर काय मग? 24 वर्गमूळात 3. आता हेच आपण गणित जास्त अवयव न पाडता पण करू शकतो, तर एवढं मोठं लिहिण्याची गरज नाहीये. तर आपण काय करू, हेच गणित परत करू. 7 16 गुणिले 3 16 त्रिक 48 आणि 9 गुणिले 3 9 त्रिक 27 आणि वर्गमूळात 3. आता 16 कशाचा वर्ग आहे? 4 चा वर्ग आहे. मग इथं आपण 4 बाहेर घेऊ आणि वर्गमूळात 3 लिहू. 9 कशाचा वर्ग आहे? 3 चा. वर्गमूळाच्या बाहेर 3 घेऊ आणि वर्गमूळात 3. 7 चोक 28 वजा 3 वजा 1 म्हणजे 28 वजा 3 24 24 वजा 28 वजा 3 25 25 वजा 1 24 24 वर्गमूळात 3. Question 4. Square root of 7 minus 3/5 square root of 7 plus 2 square root of 7. वर्गमूळात 7 वजा 3/5 वर्गमूळात 7 अधिक 2 वर्गमूळात 7. तर इथे रॅडिकल्स म्हणजे कर्निष्ठ संख्या कशी आहे? सारखी आहे. स्क्वेअर रूट ऑफ 7 सारखी सगळीकडे आणि त्याची ऑर्डर किती आहे? 2 आहे. ऑर्डर 2 म्हणजे कोटी 2 आणि रॅडिकंट म्हणजे कर्निष्ठ संख्या पण सारखी. त्याच्यामुळे हे सगळी कर्णी कशी आहे? सारखी आहे म्हणजे सजातीय, लाईक सर्स. मग इथे आपण आता कंसामध्ये 1 वजा 3/5 अधिक 2 कंसाच्या बाहेर वर्गमूळात 7. आता आपल्याला हे इथे वजा बाकी तर अधिक करायची. तर आता आपण छेद किती घेऊ? 5 घ्यायचा. डिनॉमिनेटर 5 5 into 1 5 minus 3 5 into 2 10. 5 वजा 3 2 2 अधिक 10 12 12/5 12/5 12/5 √2 म्हणजे 12/5 वर्गमूळात 7. उत्तर. Question 7. Multiply and write the answer in the simplest form. गुणाकार करा आणि ते सोप्या रूपात लिहा. पहिलं गणित आहे 3 वर्गमूळात 12 गुणिले वर्गमूळात 18. 3 square root of 12 into square root of 18. 12 means 4 into 3 into 9 into 2 means 18. Therefore 3 into 2
square root of 4 equal to 2. Three square equal to 9. Therefore, square root of 9 equal to 3 into square root of 2. Three into 2, 6. 3 and square root. Now 6 into 3, 18. And 3 into 2. 3 into 2. 18. 3 into 2, 6. 18 वर्गमुळात 6. तर उत्तर काय आले 18 वर्गमुळात 6. दुसरं गणित 3 वर्गमुळात 12 गुणिले 7 वर्गमुळात 15. 3 square root of 12 into 7 square root of 15. 4 into 3 equal to 12. 3 into 5 means 15. Now square root of 4 equal to 2. Therefore 3 into 2 square root of 3. Then into 7 square root of 3 and square root of 5. 3 into 2, 6. 6 square root of 3 into 7 square root of 3 and square root of 5. 6 into 7 into root 3 into root 3 into root 5. 6 into 7, 42 into 3 into 3 into 5 means 42 into 3 square into 5. Now square root of 3 square equal to 3. Then 42 into 3 square root of 5. 6, 7. बेचाळीस गुणिले 3 square root of 5. 42 into 3 square root of 5. म्हणजे 126 वर्गमुळात 5. 126 square root of 5. तिसरं गणित 3 वर्गमुळात 8 गुणिले वर्गमुळात 5. 3 square root of 8 into square root of 5. Therefore 3 square root of 8 means 4 into 2. Square root of 4 equal to 2. 3 into 2 square root of 2 into square root of 5. 3 into 2, 6 and 2 into 5. That is 6 square root of 10. उत्तर किती आहे 6 वर्गमुळात 10. उत्तर आलेले 6 वर्गमुळात 10. तर चौथं गणित आहे 5 वर्गमुळात 8 गुणिले 2 वर्गमुळात 8. म्हणजेच 5 गुणिले 2 वर्गमुळात 8 आणि वर्गमुळात 8. 5 दोन्ही 10. वर्गमुळात 8 चा वर्ग हे दोनदा गुणले स्क्वेअर. स्क्वेअर रूट ऑफ 8 स्क्वेअर ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 8 इक्वल टू 8. इथे आपण 8 ने गुणणार. मग उत्तर किती आले 80. 80.